शंभुवर्मन कृत बुधभूषणच्या भाग क्रमांक 100 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पहिल्या अध्यायातील बुधभूषणच्या अन्योक्ती कलशमधील श्लोक क्रमांक 187 घेणार आहोत आणि आजचा विषय आहे तो म्हणजे कनक. कनक म्हणजे सोने, सुवर्ण. सोन्याविषयी काय लिहितात, त्याची ताकद किती असते हे महाराजांनी या श्लोकामध्ये सांगितले. काय सांगतात महाराज? अहो कनक महात्म्यम व्याख्यातुम केन शक्यते, नाम साम्यादहो चित्रम धत्तू रोपी मदप्रदा. अहो कनकाचं महात्म्य, सोन्याचं महात्म्य तुम्हाला काय सांगू, व्याख्यातू केन शक्यते. तोंडानं किंवा कुठल्याही शब्दांमध्ये सोन्याचं महत्त्व सांगणं शक्यच नाही. एवढं सोन्याचं महत्त्व आहे, एवढं सुवर्ण मौल्यवान आहे, एवढं सुवर्ण हे कर्तृत्ववान आहे. मग त्याचा एक उदाहरण देतात, एक दृष्टांत देतात की बघा, केवळ नाव सोनं असल्यामुळं काय झालेलं आहे. नाम साम्यादहो चित्रम, केवळ नाम साधर्म्य आहे. जसं कनक म्हणजे सोने, तसं कनक म्हणजे धोत्रा. धोत्र्याच्या झाडाला सुद्धा काय म्हटलं जातं? कनक म्हटलं जातं. आणि सोन्याचं नाव हे धोत्र्याला दिल्या गेल्यामुळं झालंय काय की धत्तू रोपी मदप्रद. हा जो धोत्रा आहे हा सुद्धा काय झालाय? मदप्रद झालाय, म्हणजे एकदम विषारी आणि मादक झालेला. आजही अनेक लोक नशा करण्यासाठी धोत्र्यांच्या बियांचा वापर करतात. विष म्हणून सुद्धा धोत्र्यांच्या बियाचा वापर करतात. महाराज म्हणतात की धोत्र्यामध्ये हा जो मादकपणा आलेला आहे, धोत्र्यामध्ये हा जो विषपणा आलेला आहे, कशामुळे आलेला आहे? हा या सोन्यामुळे आलेला आहे. अन्योक्ती कलशमध्ये फारच सुंदर अर्थ आहे. सोनं म्हणजे काय? वैभव, श्रीमंती, ऐश्वर. आणि मग जेव्हा ऐश्वर येतं, एखाद्या व्यक्तीला ऐश्वर येतं, तेव्हा ते ऐश्वर कुठं जातं? डोक्यात जातं. श्रीमंती कुठे जाते? डोक्यात जाते. आणि जेव्हा श्रीमंती डोक्यात जाते तेव्हा माणूस कसा बनतो? विषारी बनतो. आणि मग मादकही बनतो. म्हणजे त्याला नशेची आपण खूप भारी आहोत. एकतर विष म्हणजे ज्याच्यामुळं त्याचाही नाश होऊ शकतो किंवा दुसऱ्यांचाही नाश होतो. आणि दुसरी म्हणजे मादकता, म्हणजे हा गर्व, मी मोठा आहे, मी उच्च आहे, ही जी घमेंड आहे, ही घमेंडही त्याच्या डोक्यामध्ये जाऊन बसते. मग केवळ सुवर्ण म्हटलं, केवळ कनक म्हटल्या म्हणून धोत्र्यामध्ये जो मादकपणा आणि विषारीपणा आलेला आहे, तसा मादकपणा, विषारीपणा हा केवळ आपण श्रीमंत होणार, आपण धनधान्य संपन्न होणार, आपण सगळ्यांपेक्षा उच्च होणार, आर्थिक आपल्याला समृद्धी देणार, हे केवळ वाटल्यामुळं सुद्धा लोक विषारी आणि मादक म्हणजे नशेत धुंद होऊ शकते. त्यामुळे व्यक्तीनं सावधानतेनं राहिलं पाहिजे. विशेषतः कनकापासून, सोन्यापासून, ऐश्वर्यापासून, मोठेपणापासून जास्तच काळजीपूर्वक वागलं पाहिजे. कारण ते डोक्यात जाऊन आपण विषारी आणि त्या विषयाचा अंमल डोक्यावर झाला की आपण मादकही बनू शकतो, आपण स्वतः नशेच्या आहारी जाऊ शकतो. म्हणून जीवनात वागताना आपण अशा गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यावा याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळेच महाराज जरी राजे असले तर युद्धामध्ये लढताना सगळ्याच्या पुढं ते राहायचे. त्यामुळे आपलं राजेपण हे त्यांनी कधीही त्यांच्या डोक्यामध्ये जाऊ दिलं नाही. शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढले आणि स्वराज्यासाठीच त्यांनी प्राणार्पण केले. तर या कनक महात्म्याला या ठिकाणी विराम देऊया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.